रोज आपल्याला धावपळ असते आणि त्या धावपळीमधून ज्यावेळेस आपण एखादी चांगली गोष्ट करतो ना, तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. तर आजचा हा व्हिडिओ आहे, यामध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला की माझ्या घरामध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना ठेवलेल्या, तर त्यांना मी कशाप्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे. अगदी छोट्या स्टूलपासून तुम्ही म्हणाल तर वॉशिंग मशीनचं कव्हर म्हणा, कोठीचं, असं बरंचसं काही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मी काही पालेभाज्यांच्या बिया आणलेल्या आहेत, तर मी त्या कशाप्रकारे लावलेल्या आहेत. आणि अगदी मार्केटमधून ज्यावेळेस आपण भाजीपाला वगैरे आणतो ना, तर तो कशाप्रकारे स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. अशा प्रकारे बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर काही दिवसांपूर्वी मी अशा प्रकारे पडद्याचं कापड आणलेलं होतं. तर त्यामध्ये काही पडदे वगैरे बनवले आणि एक्स्ट्राचंच आणलेलं होतं, कारण मला संपूर्ण घरामध्ये बऱ्याचशा वस्तू आहेत. तर थीम म्हणतो ना आपण, तर तशा प्रकारे तयार करायचं होतं, म्हणजे एकसारखं दिसेल असं. तर अशा प्रकारे मी कापड घेतलं आणि त्यांचं जे माप आहे ना, ते घेताना एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर टेबलचं म्हटलं तर चारी बाजूचं माप घेऊन त्याच्यामध्ये आपण शिवण्यासाठी 1-1.5 इंच जास्त घेतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन मी 3-3 म्हणजे 6-6 इंच जास्त घेतलेला आहे. तर चारही बाजूने 3-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि ज्यावेळेस त्यांचा चौकोनी टेबलाचा जो कोपरा असतो ना, प्रत्येक कोपऱ्याला एक चौकोन तयार करायचं. तर 3-3 इंचावर. तर अशा प्रकारे आपण जर केलं तर अगदी छान प्रकारे आपण टेबल, स्टूल यांना छान कव्हर बनवू शकतो. तर अशा प्रकारे मेजरमेंट घेतलं प्रत्येकाचं मी. आणि ज्यावेळेस मी कटिंग केलं ना, तर प्रत्येक वेळेस कटिंग करताना ते माप त्या कपड्यावर लिहत गेले आणि त्याच्याप्रमाणेच त्याची घडी वगैरे करून ठेवली. कारण अगदी सोयीस्कर एवढं सगळं काही मी जे कटिंग केलं ना, ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कारण आपण 1-2 दिवसानंतर कटिंग केल्यावर शिवणकामाला जर बसलो, तर आपल्याला लगेच समजायला पाहिजे की हे कशाचं माप आपण कटिंग केलेलं आहे. म्हणून मी अशा प्रकारे ते करून ठेवलं. आणि थोडं टेरेसवर आली होती, तर चिमणीचं जे घरटं होतं काही दिवसांपूर्वी, त्यामध्ये चिमणी होती, तर ती आत्ता उडून गेली. तर तिचे पिल्लंसुद्धा काही दिवसांनी उडून गेलेले आहेत. आता ते घरटं अगदी रिकामं झालेलं आहे. सायंकाळ झाली होती आणि सायंकाळी आम्ही बाजारामध्ये गेलो होतो भाजीपाला घेण्यासाठी. तर सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, तर सर्वत्र अशा प्रकारे आपल्याला पाणीच पाणी बघायला मिळतं. आणि बघा कसं होतं ना, आपल्याला भाजीपाला जो आहे तो आवश्यकच आहे. तर मी जो काही भाजीपाला आणते ना, तो कशा प्रकारे स्वच्छ करून ठेवत असते. तर आपल्यापैकी बरेचसे जण अशा प्रकारेच करत असाल, कारण भाजीपाल्यामध्ये अनेक बाहेरून आपण म्हणतो आणतो तो त्याच्यात किटाणू असतात किंवा धुळीचे कण असतात, माती असते. तर हे सर्व काही आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे. अगदी आपण फ्रीजमध्ये तसं तर काही ठेवू शकत नाही. जो पालेभाज्या वगैरे आहेत त्या मी अशा प्रकारे आधी काढून घेते एक साईडला, आणि त्याच्यानंतर जो भाजीपाला आणलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून टाकत असते. काही भाजीपाला जो आहे तर तो मी डबल टिबल अशा प्रकारे धुत असते. अशा प्रकारे प्रत्येक भाजीपाला अगदी स्वच्छ धुवून काढत असते. काही भाज्यांना डबल धुवावं लागतं, काहींना एकदा धुतलं तरी चालतं. आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो तर आपल्याला बऱ्याचदा काय होतं, भाजीपाला धुवावं लागत नाही. आपण जर अशा प्रकारे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवला तर अगदी लगेच करू शकतो. पुढची गोष्ट करायची म्हटलं म्हणजे तर सुकायला टाकणे. तर माझ्याकडे कॉटनची ओढणी आहे. तर बऱ्याच वर्षांपासून मी हीच ओढणी वापरते. तर त्यावर मी अशा प्रकारे पूर्ण भाजीपाला असा पसरवून ठेवते. फॅनखाली अशा प्रकारे आपण सुकायला जर ठेवला तर साधारणतः 1-1.5 तासामध्ये आपला ज्या भाज्या आहेत त्या अगदी छान कोरड्या होतात आणि अगदी सहज आपण फ्रीजमध्ये त्या ठेवू शकतो. त्यामध्ये आपण बटाटे मात्र फ्रीजमध्ये ठेवू नये. तर अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपलं फ्रीजसुद्धा छान स्वच्छ राहतं. त्याचबरोबर मी पूजेसाठी काही धूप कांडी वगैरे आणलेली आहे, आपण तीसुद्धा बघूया. तर मी अशा प्रकारे कंटेनरमध्ये ते ठेवत असते. एक छान स्टीलचा डबा आहे, त्यामध्ये धूपकांडी ठेवते
आणि अशा प्रकारे वाटी धूप आणलेले आहेत. माझ्याकडे जे मी स्वतः घरी बनवलेले आहेत तर ते बरेच दिवस झाले संपून गेलेले आहे. आता मी एखादी वेळेस बनवेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. तर बघा अशा प्रकारचं छोटासा बॉक्स आहे. त्यामध्ये मी काही सरळ काही उलटे ठेवते. तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ते ठेवता येतात. तर हा मिठाईचा बॉक्स आहे. तर त्याच्यामध्ये ज्या काही मी धूपकांड्या कफ धूप आणलेले आहेत ते अशा प्रकारे ठेवून दिले. तर आणल्या हे पहिलं काम मी केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण जर आपल्या ज्या कामाचं नियोजन आहे ते जर केलं तर आपला वेळसुद्धा आपल्याला म्हणजे मिळू शकतो आणि कमी वेळामध्ये आपण पुष्कळ काही करू शकतो. तर अशा प्रकारे मी आधीच सर्व काही ऑर्गनाईज करून ठेवत असते, म्हणजे वेळेवर धावपळही होत नाही, आपल्याला लगेच वस्तूही मिळतं आणि आपल्या घरामध्ये पसाराही होत नाही आणि अनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आपण टाकून देत असतो. अशा प्रकारे अगदी छोट्या बॉक्समध्ये आपण सहज ते कप धूप ठेवू शकतो. आणि बघा माझ्याकडे असे भरपूर आहेत तर मी ते असेच वापरत असते. तर चला आता बघा धूप लावायचं आहे. तर आपण रोजच्या म्हणजे रोज जर करू शकलो तर अतिउत्तमच आहे. नाहीतर तुम्ही दिवस निवडा, त्या दिवसांमध्ये करा. शनिवार तर सगळ्यात बेस्ट दिवस आहे. त्याच्यामध्ये आपण तमालपत्र म्हणा, लवंग, विलायची टाकून हा धूप जो आहे पेटवायचा. थोडं शुद्ध तूप टाकायचं आणि बघा मेन एंट्रीला तुळशीजवळ अशा प्रकारे तो फिरवून घ्यायचा, घरामध्ये फिरवायचा. त्यानंतर आपण आपल्या जो मेन एंट्रीला पायऱ्या वगैरे असतील किंवा उंबरठा असेल त्याजवळसुद्धा फिरवायचा आणि थोडा वेळ ठेवायचा. यामुळे सुद्धा आपल्या मेन एंट्रीचं वातावरण अगदी शुद्ध आणि पवित्र होतं आणि खूप छान वाटतं. म्हणजे जे नकारात्मकता आहे ती आपल्या घरापासून लांब जाते. नकारात्मकता म्हणजे काय हो? बघा नजर का? नाही, नजर तर असतेच, परंतु आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये छोटाले कीटक असतात, जीवजंतू असतात, ते सुद्धा आपल्या घरापासून थोडे लांब पळतात. म्हणजे अगदी म्हणजे मेन एंट्रीजवळ ते येत नाहीत. तर अशा प्रकारे आपलं घर पॉझिटिव्ह जर ठेवलं तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. चला आता बघा जो भाजीपाला आहे तो काही अशा प्रकारे आम्ही निवडून ठेवलेला आहे. तर मेथी, पालक आणि कोथिंबीर अगदी आणल्या आपण ती स्वच्छ करून ठेवायची, जास्त दिवस टिकू शकते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणलेली आहे तर ती हीच आहे. ती म्हणजे कुठली? आता बघा बियाणं. पालेभाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्याला आवश्यक असतात. आता सध्या आपण बघतो आहेत की किती भाजीपाल्यांवर औषधं फवारलेले असतात. आम्ही म्हणत नाही की घरीच आपण खूप सारं पिकवू शकतो, कारण मलाही गॅरंटी देता येणार नाही की मी एवढं सगळं लावणार आहे तर ते नक्कीच उगवेल का, येईल का. यापैकी काही ना काहीतरी आपल्याला आपल्या हाताचं पेरलेलं खायला मिळतं ना, ते मिळू शकतं. याआधीसुद्धा मी भेंड्या वगैरे लावलेल्या होत्या तर त्या आल्या होत्या. तर चला बघा ढेमचं, कारलं, भेंडी, गवारच्या शेंगा अशा प्रकारे दुधी भोपळा वगैरे ज्या बिया आणलेल्या आहेत ना त्या मी लावणार आहे. आणि त्या कशा प्रकारे लावणार आहे हे सुद्धा बघू आपण. ही तांदुळक्याची भाजी आहे तर ही सुद्धा मी लावणार आहे. याच्या बिया अगदी बारीक आहेत. तर प्रत्येक पाकिटामध्ये बिया दिलेल्या आहेत. या बियांना औषध लावलेलं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण बियांचं रोपण करू तर त्या छान उगवतील. तर चला आता बघूया, थोडं शिवणकामाकडे वळूया. तर अशा प्रकारे मी आणखीन दुसऱ्या कपड्याचेसुद्धा काही अशा प्रकारे पार्ट कट करून घेतले होते आणि मध्ये फोम आणि अस्तर टाकून अशा प्रकारे छान त्यांना टिपं मारून घेतलेल्या आहेत. अगदी चौकोन येईल शंकरपाळ्यांच्या आकारामध्ये अशा प्रकारे मारून घेतल्या. हे सर्व काही करत असताना टाचणपिना मात्र लावून करा बरं का, म्हणजे कपडा गोळा होत नाही. तर चला आता बघा अशा प्रकारे जो टेबल आहे त्याला कव्हर करायचा आहे. बऱ्याच दिवसांपासून मी माझ्याकडे एक बेडशीट होतं तर त्याचाच वापर मी करत होते. याचे 2 भाग करून एका या टेबलावर आणि एक दुसरीकडे असं, कारण हे बेडशीट खूप सुंदर होतं पण आता ते जुनं झालं, मला काढायचं होतं. तर टेबल असा आहे तो, त्याला मी काही दिवसांपूर्वी कलर केलं होतं आणि बघा जे बनवले ना ते अगदी खूप सुंदर झालं. तर हे जे आहे टेबल कवर तयार झालेलं आहे. फ्रिल मात्र मी 3ही साईडनी लावली, मागच्या साईडनी लावली नाही कारण काही गरज नव्हती. फक्त 3 बाजूंनी लावलेली आहे आणि अगदी तसंच केलेलं आहे. 4ही कोपऱ्यांना चौकोन कट केला आणि बघा प्रत्येक ठिकाणी 3-3 इंचावर वाढवलेलं आहे 4ही बाजूंनी. आणि वाढवलेली जेवढी बाजू आहे त्या बाजूच्या साईडनीच मी वरती फ्रिल लावलेली आहे.
अगदी दिसायला सुंदर आणि निष्ठतही नाही. कोणाला वाटणार नाही की याला अशा प्रकारे शिवलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण टाकतो ना तर ते हलतही नाही त्याच्यावरून. तुम्ही डायरेक्ट जर फ्रिल करून लावाल तर चौकोनी कट करून तर अगदी ते कुठेही निसटेल किंवा बरोबर दिसणार नाही. मात्र जर अशा प्रकारे जर कट करून शिवलं तर खूप सुंदर प्रकारे ते दिसतं. तर अशा प्रकारे हे टेबल कवर तयार झालेलं आहे. तर आणखीन एक सांगावंसं वाटतं, तर या टेबलला जर मी प्लेन कलर लावला असता फ्रिलला तर आणखीन सुंदर वाटलं असतं. परंतु कापड कमी होतं म्हणून मी काही यांना लावलेलं आहे. आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये असा लाकडी स्टूल असतो आणि बऱ्याचदा काय होतं त्याची पॉलिश खराब होते किंवा वरचं जे आहे ते सनमाईक खराब होतं. मग ते आपल्याला बरोबर वाटत नाही. तर आपण अशा प्रकारे सुद्धा त्याला कवर करू शकतो. तर बघा मी चौकोन कट केला होता. एक्स्ट्रामध्ये 2-2 इंच घेतलेला आहे. खाली बघू शकता अशा प्रकारे आणि चौकोन प्रत्येक कोपऱ्याला कट करून मी तो अशा प्रकारे जॉईन करून त्याला कव्हर केलेला आहे आणि फ्रिल लावलेली आहे. फ्रिल मात्र अंदाजे घेतली लांबीला की असं काही नाही माप वगैरे. आणि बघा अशा प्रकारे चारही कोपरे जर आपण फिक्स केले त्या स्टूलमध्ये तर तो कपडा जो आहे वरचा हलणारही नाही, खाली पडणारही नाही, दिसायलाही खूप सुंदर वाटतं अशा प्रकारे. तर बघा हा जो कोपरा आहे तो आपण फिक्स करू शकतो. तर बघा हे अगदी सोपं आहे, शिवायला काही अवघड नाही. तर अशा प्रकारे मी ह्या स्टूललासुद्धा कवर केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा मी फोम सीट टाकलेली आहे. तर खूप सुंदर झालं हे सुद्धा. दुसरं जे कवर केलेलं आहे ते अगदी छोट्या स्टूलसाठी केलेलं आहे. याच्यावर मी लोणचाची भरणी ठेवलेली आहे. तर स्टूलला अगदी कवर केल्यामुळे खूप सुंदर वाटते. तर बघा हे सुद्धा अगदी छोटं होतं आणि चौकोन आपल्याला काढता येत नाही बऱ्याचदा. आता बघा याचा चौकोन थोडा वेगळा काढावा लागला मला. तर मी वरचा जो पॉईंट आहे तो चौकोन मोजला आणि जो गोल आकार खाली आलेला आहे तर त्याला काय केलं, खाली फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्राचं माप घेतलं. तर अशा प्रकारे हे सुद्धा अगदी चौकोन तयार झालेलं आहे. प्रत्येक कोपऱ्याला मी चौकोन कट करून त्याला परत शिलाई मारली आणि अंदाजेच अगदी यालासुद्धा मी फ्रिल लावलेली आहे. तर याला मी कॉन्ट्रास्ट म्हणून प्लेन कापड घेतलं पांढरं आणि त्याच्या अशा प्रकारे फ्रिल्स तयार करून त्याच्यावर मी लावलेला आहे. तर हा सुद्धा स्टूल अगदी खूप सुंदर झालेला आहे. पुढील वस्तू आहे वॉशिंग मशीन, कपडे धुण्याचं मशीन. त्याकरिता आपण बऱ्याचदा विक्रेतेसुद्धा कवर वापरतो. मी सुद्धा आणलं होतं पण ते खराब झालं कारण त्याचं जे प्लॅस्टिक आहे फ्रंट बाजूने लावलेलं ते खराब होऊन गेलं. मी काढून टाकलं. तर बघा मी अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला टाकता येईल ते कवर तयार केलेलं आहे. तर बघा मी चौकोन व्यतिरिक्त एक्स्ट्राचं माप घेतलं तिन्ही बाजूनी 3-3 इंच आणि मागच्या बाजूला 2 चौकोन कट केले कोपऱ्यांना आणि ते जोडले आणि बघा अशा प्रकारे फिक्स बसेल असं हे आपलं कवर तयार होतं. आणि पुढच्या बाजूनी पायपिंग अशी पट्टी लावून घेतली आणि चौकोनी बाजूनी छान प्रकारे तिन्ही बाजूला फ्रिल लावून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे छान स्क्वेअर डिझाईनमध्ये आपलं हे वॉशिंग मशीनचं कवर रेडी होतं. तर अगदी कमी खर्चात आपण हे तयार करू शकतो. पुढचं आहे कोठीला कवर बनवलं. बघा अशा प्रकारे चौकोन व्यतिरिक्त 3-3 इंच एक्स्ट्रा घेतलं ते चारही बाजूनी आणि कोपरे कट केले. त्याच्यामध्ये बघा शिलाई मारली, छान फिक्स बसलं असं. आणि जो चौकोन आहे त्या चौकोनला अशा प्रकारे छान फ्रिल लावून घेतली. तर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये अगदी हे सुद्धा खूप सुंदर झालं. अशा प्रकारे आपल्या घरातील बऱ्याचशा वस्तू आहेत त्या आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्या वस्तू अगदी खूप सुंदर दिसतात. आणि बघा म्हणजे सुंदर तर दिसतातच परंतु त्याची लाईफसुद्धा वाढते कारण कव्हर असल्यामुळे त्या खराब होत नाही. आणि हा बघा हा पेपर लावलेला आहे कोठीला मी कलर न मारता फ्रंट बाजूला पेपर लावलेला आहे. पडद्यांना मॅचिंग अशा प्रकारे वॉशिंग मशीन कवर आणि हे कोठीचं कवर अगदी खूप सुंदर तयार झालेलं आहे. त्यानंतर हॉलमध्ये बघूया. तर अशा प्रकारे हे 3 स्टूल दिसत असतील परंतु 2 स्पीकर आहे आणि एक आहे स्टूल बनवलेला. मी घरीच बनवला होता. तर खूप वर्ष झाले त्याला मी कलर करत असते. आता म्हटलं कलर करण्याऐवजी आपण त्याला छान कवर करूया. तर अशा प्रकारे मी कपड्याचं त्यालासुद्धा कवर तयार केलेलं आहे.
तर अगदी सेम प्रोसिजर, तशीच पद्धत त्यानुसारच मी हे तयार केलं. आणि स्पीकर आहेत बघा दोन्ही साईडला, त्यांनासुद्धा मी अशा प्रकारे फ्रिल आणि काही कपडा लावून सुंदर प्रकारे छान डेकोरेट केलेलं आहे. अगदी घरच्या घरी आपण अशा प्रकारे सुंदर दिसणारं आपलं हे कव्हर तयार करू शकतो. खूप मेहनतीचं काम नाही, खूप डोकं लावावं लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा ह्या 2 स्टूललासुद्धा मी त्याच प्रकारे ते कव्हर तयार केलेले आहेत. तर चौकोन व्यतिरिक्त एक्स्ट्राचं माप घ्यायचं आपण चारही बाजूनी 3-3, 4-4 इंच आणि जे चारही कोपरे येतात त्या प्रत्येक कोपऱ्याला चौकोन कट करायचा. आपण जेवढं एक्स्ट्रा माप घेतलं तेवढं त्यानुसार आणि ते जोडायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फिक्स बसतात. मग आपल्याला जर लेस लावायची आहे किंवा फ्रिल करायची आहे, आपल्याला जसं शिवायचं आहे त्याप्रमाणेच आपण शिवू शकतो. यालासुद्धा मी फोम सीट टाकलेली आहे आणि छान वरतून बघा अशा प्रकारे चौकोनी स्क्वेअरमध्ये छान शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा ह्या स्टूलला अशा प्रकारे मध्ये साहित्य आपण ठेवू शकतो आणि बघा त्याचं कवरसुद्धा खूप सुंदर आहे, असं नाही की खराब आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आणखी वेगळं कवर आहे आणि त्याच्यावर मी म्हणजे कव्हर शिवून घेतले होते बाहेरून. मला थोडे ते महाग पडले त्यावेळेस, पण म्हटलं चला आता आपल्याला हे जे आहे इकडे तिकडे न हलावे म्हणून त्याच्यासाठीच मी आणखीन वरतून त्याला कव्हर केलेलं आहे, जेणेकरून आता हे अगदी फिक्स बसतं आणि आपण कुठेही ते हलवू शकतो. तर अशा प्रकारे सुंदर दिसण्यासाठी मी काही कवर रेडी केलेले आहेत. तर ते अशा प्रकारे आहेत आणि याच्यामुळे माझ्या हॉलमध्ये म्हणा, किचनमध्ये म्हणा, खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चला बघूया मी ज्या बिया आणलेल्या आहेत भाजीपाल्याच्या, तर त्या मी कशाप्रकारे लावलेल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी मी या ग्रो बॅगा मागवल्या ऑनलाईन मिशोवरून. तर त्यांच्यामध्ये काही बॅगा मी राहू दिल्या अशाच भरून, त्यामध्ये सुद्धा लावणार आहे. तर बघा ज्या बॅगा आहेत त्यांच्यामध्ये माती खत वगैरे टाकून छान भरून ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही काही बारीक बारीक रोपं उगलेली आहेत. तर ती आहे मोहरीची वगैरे किंवा तांदुळक्याची भाजी, अशा बऱ्याचशा ज्या बिया पडतात त्यांच्यापासूनच असे रोपं तयार होतात. सध्या पाऊस होता तर पावसामुळं खूप सुंदर प्रकारे झाडं होतात आणि झाडांमध्ये छान गवत उगतं, तण उगतं किंवा त्या भाज्यासुद्धा उगत असतात. तर चला आता पहिलं बघूया अशा प्रकारे भेंडीचं रोप लावायचं आहे. तर ही ग्रो बॅग घेतली मी, याच्यामध्ये काही ठिकाणी छान होल पाडून घेतले मातीमध्ये आणि त्या मातींच्या होलमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे 2-2, 4-4 बिया मी टाकून देणार आहे भेंडीच्या आणि त्याच्यावर परत माती टाकून देणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे चाकू घेऊन आली होती खालून येतानाच वरती आणि मी माती अशी खालीवर केली आणि प्रत्येक ठिकाणी टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे ग्रो बॅगची निवड केली मी आणि काही बघा मोहरीची रोपं आहेत ती काढून घेतली आणि त्याच्यामध्ये काही बिया लावलेल्या आहेत. तर ही ग्रो बॅग अगदी बेस्ट आहे. त्याच्यानंतर बटाट्याचं जे रोप उगले होते त्याच्यावर शेंडे जे आहेत ते खराब झाले, मी ते सुद्धा कट करून घेतले. पावसामुळे बऱ्याचशा कुंड्यांमध्ये अशा प्रकारे तण उगलेलं आहे आणि ते सुद्धा काढणं महत्त्वाचं आहे. तर ते काढून घेतलं आणि आता पुढच्या दुसऱ्या कुंडीमध्ये मी काय लावणार आहे ते सुद्धा बघूया आपण. तर बघा अशा प्रकारे रताळूचं रोपसुद्धा उगलेलं होतं. तर रताळूचं अगदी पानं फांद्या जरी टाकल्या आपण मातीमध्ये तर त्यांना छान मुळं येतात आणि त्याच्यापासून एक प्रकारे रताळूचं झाड तयार होतं आणि आपण ते लावू शकतो आणि त्याच्यानंतर छान कंद येतात खाली. तर ते बघा माझ्याकडे एका छान मोठ्या मी ट्रेमध्ये लावलेले आहेत कॅरेटमध्ये. तर म्हणून म्हटलं चला याच्यात होतं, मी ज्यावेळेस कुंड्या वगैरे भरल्या किंवा ग्रो बॅग भरल्या तर मी खाली खत म्हणून बऱ्याचशा झाडांच्या पालापाचोळा वगैरे टाकलेला आहे. त्यामध्येच मी त्यासुद्धा फांद्या टाकल्या होत्या आणि त्याचंच ते उगलेलं होतं, तर ते काढून घेतलं. अशा प्रकारे गवाराच्या बिया लावून घेतल्या याच्यामध्ये. आता पुढे आहे तर त्या कारल्याच्या बिया लावायच्या होत्या, तर ते दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये लावणार आहे. तर माझ्याकडे ज्या बिया आहेत मी आणलेल्या त्या सगळ्या बिया मी अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करून प्रत्येक ग्रो बॅगमध्ये लावून दिलेल्या आहेत. काहींमध्ये मिरच्याची रोपं वगैरे आहेतच, मोठाली टोमॅटोची आहे, परंतु तर बघू याच्यातील कुठलं रोप उगवेल आणि ज्यावेळेस ते उगवतील तर तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करणार आहे. तर हे सर्व करण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो, आवड निर्माण करावी लागते किंवा आवड हवी असते. तर तेच हे सर्व काही करू शकतात. तर मला जी आवड आहे म्हणूनच मी हे सर्व काही गोष्टी करत असते. काही दिवसांपूर्वी बघू शकता अशा प्रकारे जास्वंद होतं, तर जास्वंदाला कीड लागलेली होती वरती, पांढऱ्या कलरची
वरती किडे झालेली होती, तर मला ते म्हणजे औषध मारण्यापेक्षा मी काय केलं, फांद्याच पूर्ण कट करून घेतल्या. त्याला मी एकसुद्धा पान असं ठेवलं नव्हतं. पूर्ण झाड असं अगदी पानं काढून मोकळं केलेलं होतं. साधारणतः मी काही दिवसानंतर बघू शकता अशा प्रकारचे झाड होतं. तर त्याला आता खूप सुंदर पालवी फुटलेली आहे अशा प्रकारे. तर आपण सुद्धा चांगल्या प्रकारे जर झाडांची काळजी घेतली तर आपल्याला ते फुलं, फळं, पानं सर्व काही देऊ शकतात. मात्र आवड असावीच लागते, तरच या सर्व काही गोष्टी होत असतात. तर चला, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.